आम्हाला सुद्धा ऐकून आश्चर्य वाटत आहे की बीडमधील पी.व्ही. कुलकर्णी हे जे पेपर सेट करण्यामध्ये गुंतलेले आहेत आणि लातूरचा जो नाव उल्लेख होता त्याच्यामुळे लातूरमधनं मोठेगावकर सरांकडेही पेपर लीक झालेला आहे। अशा क्लासेसला पेपर लीक करणारे हे प्राध्यापक आणि हे प्राध्यापक बीड शहरातील शाहूनगरचे रहिवासी आहेत। यांच्यामुळे अतोनात नुकसान होत आहे विद्यार्थ्यांचं। आज पुढच्या पिढीनं काय म्हणून पाहावं? नीट परीक्षा जर पुन्हा घेणार असेल महाराष्ट्र सरकार तर नक्कीच महाराष्ट्र सरकारनं कठोर कारवाई करावी या प्राध्यापकांवर। या प्राध्यापकांमुळे विद्यार्थ्यांनी आत्महत्या देखील केलेल्या आम्हाला ऐकू येत आहेत। या आत्महत्या करण्यामागे किंवा आत्महत्यामागे नक्कीच यांचाही हात आहे। यांच्यामुळेच परीक्षा डबल घेण्यात येत आहेत आणि विद्यार्थी जे डिप्रेशनमध्ये जात आहेत। त्यामुळे नक्कीच यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि यांचा जो कनेक्शन आहे, हा जो कलेक्शनचा पैसा आहे, हा पैसा बीड सारख्या ठिकाणी त्यांनी डेव्हलपमेंट करण्यात घातलेला आहे। महालक्ष्मी गृहनिर्माण सोसायटी विड्रॉल करून त्या ठिकाणी त्यांनी कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधण्यास घेतलेला आहे। असे अतोनात नुकसान करणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान करणाऱ्या प्राध्यापकांवर नक्कीच कठोर कारवाई करण्यात यावी आणि हे परवाने रद्द करून यांच्या बांधकामात त्यांनी कुठे कुठे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे अशी ईडीकडनंही चौकशी करण्यात यावी। आम्ही या प्रसारमाध्यमातून किंवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो की जर विद्यार्थ्यांचं नुकसान करणारे हे असे लोक आजही समाजात असतील तर नक्कीच पुढच्या पिढीचे अतोनात नुकसान होणार आहे। यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी। धन्यवाद।